आहोत मात्र तुर्तास धन्यवाद। तर यानंतर महाराष्ट्रासाठी राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असलेला आजचा दिवस आणि त्या संदर्भातली सुनावणी सध्या सुप्रीम कोर्टात सुरू आहे। याबद्दलचे अपडेट्स आपल्या हाती थोड्याच वेळात येतील। याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत शिंदे गटाचे प्रवक्ते कृष्णा हेगडे आहेत, सोबतच ठाकरे गटाचे प्रवक्ता आहे संजना घाडी हे आपल्या सोबत आहेत आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण हे सुद्धा आपल्या सोबत आहेत। सोबतच कायदेतज्ञ देवदत्त पालोदक हे सुद्धा या चर्चेमध्ये आपल्या सोबत आलेले आहेत। सर्वांचे न्यूज स्टेट महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा खूप खूप स्वागत। तर सध्या आपल्या सोबत शिंदे गटाचे प्रवक्ते कृष्णा हेगडे आणि ठाकरे गटाचे प्रवक्ता संजना घाडी आपल्या सोबत आहेत। दोघांचेही न्यूज स्टेट महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत। तर काय सांगाल, मी पहिल्यांदा कृष्णा हेगडे यांच्याकडे जाणार आहे। काय सांगाल संदर्भात या सुनावणी संदर्भातली आज आपली काय आहे पहिली प्रतिक्रिया? रणजी, आता तुम्ही शिंदे गट असा बोलायला बंद करा। आता आम्ही शिवसेना आहोत आणि पहिल्यापासून शिवसेना आम्ही म्हटलं की आम्ही शिवसेना आहोत आणि ओरिजिनल शिवसेना आहोत। दुसरा म्हणजे जे नाबम राबिया जे जजमेंट होती अरुणाचल प्रदेशचं, त्यातमध्ये स्पष्ट केलं आहे आणि याच्या आधी पण कोर्टने डिसिजन दिला होता की जे डेप्युटी स्पीकर असो, जेव्हा त्यांच्यावरच त्यांना काढायचंच एक नोटीस पेंडिंग आहे, तर डेप्युटी स्पीकर आणि स्पीकर ते डिसाईड नाही करू शकत की 16 जे आमदार आहेत ते डिस्क्वालिफाय होऊ शकतो का नाही, कारण त्यांच्यावरच जेव्हा प्रश्नचिन्ह उठतो तर ते दुसऱ्यांच्या संदर्भाने ते डिसिजन घेऊ शकत नाही। तर आमचे जे वकील आहेत महेश जेठमलानी आणि हरी साल्वेजी, ते दोन्ही हेच मुद्दा घेऊन कोर्टमध्ये त्यांनी याचिकावर स्पष्टीकरण दिलंय की ह्याचा पूर्वी पण प्रिसिडिंग जजमेंट्स आहे आणि सन्मान्य सुप्रीम कोर्ट जे आहे ते प्रिसिडिंग जजमेंट्स बघूनच त्यांचं डिसिजन द्यावे। नक्कीच आपण हाच मुद्दा घेऊन ठाकरे गटाच्या प्रवक्त्या संजना घाडी यांच्याकडे जाणार आहोत। ताई, काय सांगाल या सुनावणी संदर्भातला? खरं तर खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि खरं तर संजय राऊत यांनी तर थेट सुप्रीम कोर्ट हेच एकमेव आशेचं किरण आहे असं म्हणलंय। कशा पद्धतीने बघताय आपण या सुनावणीकडे? नक्कीच, कारण निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे तो लोकशाहीसाठी धक्कादायक आहे असं आमचं म्हणणं आहे। त्या पद्धतीने घाईघाईने म्हणजे सुप्रीम कोर्टात ज्या पद्धतीने घाईघाई आणि खासदारांच्या संख्येवरती जर ठरणार असेल हा पक्ष कोणाचा, तर भविष्यात खरोखर असे अंबानी अडाणी असे घोडेबाजार करणारे लोक येतील, आमदार खासदार खरेदी करतील आणि मग त्यांचे पक्ष आणि त्यांची सत्ता म्हणून जर ठरवली गेली तर लोकशाही, लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी असणं ही सिस्टमच मुळात हिचा घात होऊन जाईल। कारण जे आज महाराष्ट्रामध्ये झालंय तेच बिहारमध्ये होऊ घातलेलं आहे। हे पॅटर्न उद्या अखंड भारतावर जर सुरुवात झाली तर लोकशाहीचा स्तंभ खिळखिळा होईल। त्या ठिकाणी घटना जी आपला संविधान या देशाचं लिहिलं गेलेलं आहे ते संविधान मोडीत निघेल। त्यामुळे या संजनाताई, मी आपल्याला अगदी काही क्षणासाठी थांबवतो। आपण परत चर्चेकडे वळूयात। आपल्यासोबत ठाकरे गटाच्या प्रवक्त्या संजना घाडी आहेत। आपण बोलत होता, आपलं उत्तर हे अपुरं राहिलं होतं, आपण ते पूर्ण करावे। तर अशा पद्धतीने जर एक प्रथा पडली तर ती लोकशाही आणि भारताच्या संविधानाला, घटनेला घातक असेल आणि याकरता ही याचिका आम्ही केलेली आहे। याचिकेच्या सुनावणी आपण आता पाहिल्याप्रमाणे उद्या आहे, तर आम्ही त्या न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत की सुप्रीम कोर्ट इथे न्याय देईल। मुळात आमच्या समोर हा प्रश्न आहे की खरोखर म्हणजे स्वायत्त यंत्रणा ह्या ज्या घटनेप्रमाणे 326 क्रमांकाच्या यानुसार 324 कलमानुसार जी केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली, या सगळ्या गोष्टी खूप निरपेक्षपणे आणि त्यांनी कोणत्याही पक्षपातीपणा न काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांच्याशी आपला जो संवाद आहे तो तुटलेला आहे। मात्र तर आवाज येतोय माझा? येतोय, आता बोला ताई, येतोय आवाज आपला। तर अशा पद्धतीने काम करणं गरजेचं होतं, अशा पद्धतीने काम करणं अपेक्षित होतं। परंतु मोदी सरकार, केंद्र सरकार, नरेंद्र मोदीजी, भाजपाचा जो सत्तेसाठी अधीरपणा आहे आणि कोणत्याही परिस्थितीत सत्ता पाहिजे याकरता ज्या पद्धतीने या स्वायत्त यंत्रणांचा वापर केला जातोय हे प्रचंड खेदजनक आहे आणि सामान्य जनतेसाठी संतापजनक आहे। कारण लोकशाहीने मतदानाचा आपलं सरकार, आपले लोक निवडण्याचा अधिकार त्यांना दिलेला आहे
आणि म्हणूनच की आम्हाला शिवसेना म्हणून आमची जेव्हा प्रतिज्ञापत्र मागितली गेली, ज्या वेळेला आमचे सदस्यत्व मागितले गेले, खचच्या खच भरून तिथे पोहोचले. आणि मग याचा विचार तुम्ही करणार नाही का? 40 आमदार, 12 का 13 खासदार त्या ठिकाणी त्यांच्या बरोबर गेले आणि मग त्यांची मतं केवढी? या विषयावर निवडणूक आयोग कसा निर्णय देऊ शकतो? मतदार हा मतदान करताना फक्त उमेदवार बघून मतदान नाही होत पक्षामध्ये. तो पक्ष कुठला आहे? त्या पक्षाची विचारधारा काय आहे? त्या पक्षाचा नेता कोण आहे? त्याचे एबी फॉर्म असतात ना, हे एबी फॉर्म का असतात? त्याला काही महत्व नाहीये का? या सगळ्या गोष्टींचा विचार निवडणूक आयोगाने करणं गरजेचं होतं, पण तो पूर्णपणे नक्कीच म्हणजे ताई, त्याला आपल्यासोबत नाईलाजच. कायदेतज्ञ देवदत्त पालोदक हे सुद्धा आहेत. सरजी, या संपूर्ण घटनेकडे आज जी सुनावणी होणार आहे या संदर्भात काय वाटते आपल्याला? कशा पद्धतीने बघताय आपण याकडे? नाही, आता दोन प्रकारच्या सुनावण्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते जे घटनापीठासमोर जी सुनावणी सुरू आहे त्यामध्ये 23 ऑगस्टला जे 10 इश्यूज फ्रेम केलेले होते त्या 10 इश्यूजवर आता थोड्या वेळामध्ये हिअरिंग सुरू होईल. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे सर्वोच्च न्यायालयासमोर की हे जे आमदार अपात्रतेचं प्रकरण आहे तर ते डायरेक्टली सुप्रीम कोर्ट आर्टिकल 32 खाली किंवा हायकोर्ट 226 खाली या आमदारांना जर त्यांनी पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन केलं किंवा जर त्यांनी पार्टीविरोधी कारवाई केली तर मग त्यांच्यावर डायरेक्टली कोर्टाला कारवाई करता येईल का, हा एक प्रमुख मुद्दा जो आहे तो याचिकाकर्त्यांनी उपस्थित केलेला आहे. त्यामुळे वारंवार विनंती अशी करण्यात येत होती की निवडणूक आयोगासमोरची जी कार्यवाही आहे, दोन जे गट आपल्याला कुठल्याही पक्षाच्या बाजूनी न विचार करता जर राज्यघटना आणि जी सिम्बल ऑर्डर आहे तिचा जर विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचा युक्तिवाद असा करण्यात येतो आहे की अपात्रतेच्या कार्यवाहीचा निर्णय आधी व्हावा. कारण आता आपण जर बघितलं तर निवडणूक आयोगाने जो काही निर्णय दिलेला आहे त्यामध्ये त्यांनी काय केलं की फक्त जी लेजिस्लेटिव्ह विंग आहे त्याच्यावर कोणाची मेजॉरिटी आहे याच्या जे आहे ती मेजॉरिटी ग्राह्य धरून निर्णय दिलेला आहे की लेजिस्लेटिव्ह विंग जे आहे ते शिंदे गटाकडे आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे समजा जर उद्या हे डिस्क्वालिफिकेशन पिटिशन झालं किंवा जर उद्या कोर्टाने जर यांना डिस्क्वालिफाय ठरवलं किंवा हे जे 10 मुद्दे 23 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठासमोर कायम केले त्याच्या निर्णयावर जे आहे हे सगळं अवलंबून आहे. त्यामुळं निवडणूक आयोगाने एकतर निवडणूक आयोगाला जरी सर्वोच्च न्यायालयाने मुभा दिलेली होती की तुम्ही निर्णय घ्या, तरी पण निवडणूक आयोगाने जोपर्यंत या सगळ्या प्रकरणाचा या डिस्क्वालिफिकेशन पिटिशनचा निर्णय लागत नाही तोपर्यंत या प्रकरणात निर्णय घेणं मला असं वाटतं की थोडंसं जे आहे ते विधिसंमत झालेलं नाही आहे. नक्कीच मुळामध्ये नवाब रेबिया ज्या प्रकरणाचं वारंवार रेफरन्स दिला जात आहे तो प्रकरण आणि शिंदे ठाकरे जे सध्या वाद सुरू आहे याचा आपण कशा पद्धतीने संबंध जुळतोय, या प्रकरणाकडे आपण कशा पद्धतीने बघताय? खरंच हा रेफरन्स इथं दिला जाऊ शकतो का? खरं सांगायचं तर नबम रेबियाचं जे प्रकरण आहे ना त्या घटनापीठाचं जजमेंट आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की स्पीकरच्या विरुद्ध जर डिस्क्वालिफिकेशनची जी प्रोसिडिंग आहे रिमूव्हलची त्याला आपण म्हणतो, डिस्क्वालिफिकेशन म्हणत नाही त्याला रिमूव्हल असा शब्द आहे, तर त्याच्या संबंधी जर नोटीस दिलेली असेल तर मग नो बडी शड बी जज इन हिज ओन कॉज म्हणून जे आहे त्या स्पीकरला त्या सगळ्या प्रकरणामध्ये अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा अधिकार नाही असं साधारणतः नबम रेबियाचं ऑब्झर्वेशन आहे. त्यामुळे या प्रकरणात झालेलं काय आहे की हे सगळी घटना व्हायच्या पूर्वीच 21 जूनलाच अशा प्रकारात नबम रेबियाचा रेफरन्स देऊन जे डेप्युटी स्पीकर होते त्यांच्याकडे अर्ज दिलेला आहे. त्यामुळं आता हे जे ठाकरे गटाचं जे म्हणणं आहे ना त्यांचं मुख्य मुद्दाच हा आहे की जेव्हा विधानसभा सेशन चालू असतं त्यावेळी तुम्हाला 10% लोकांनी मोशन मूव्ह करावं लागतं आणि ज्यावेळेस ते ॲक्च्युअल मोशन पटलावर ठेवण्यात येतं त्यावेळी त्याच्यावर मग विचार करण्यात येतो. जेव्हा सेशन चालू नसतं त्यावेळी फक्त केवळ अशा स्वरूपाची जर नोटीस दिली तर मग स्पीकरचे अधिकार जे आहेत ते पूर्णपणे रद्द होतील का? नबम रेबियाच्या प्रकरणातला संदर्भ हा जो आलेला आहे या सगळ्या प्रकरणामध्ये, तर सुरुवातीला जे आहे आपण जर युक्तिवाद बघितला ज्यावेळेस उन्हाळ्यात चालू होता त्यावेळी या सगळ्या दोन्ही गटांच्या वतीने म्हणजे जून महिन्यामध्ये त्यावेळी नबम रेबियाचा रेफरन्स हा ठाकरे गटाकडून दिला जात होता. आता नबम रेबियाचा रेफरन्स जो आहे
तो शिंदे गटाकडे दिला जातो आणि हे म्हणतात की त्याच्यावर रेफरन्स करावा. त्यामुळे नबम रेबियाच्या निकालाचा या सगळ्या प्रकरणावर डायरेक्ट रेफरन्स आहे. आणि सुप्रीम कोर्टाची परवाची जर आपण ऑर्डर बघितली तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी असं दिलं आहे की नबम रेबियाचा याच्यावर रेफरन्स आहे किंवा नाही याच्यावर त्यांनी कुठलाही निर्णय देणं टाळलं. ते म्हणले की या सगळ्या प्रकरणाची, या खटल्याची वस्तुस्थिती बघितल्यानंतर आणि त्याच्यावर सगळ्या नक्कीच खरं पक्षांचं तर म्हणणं मोठ्या ऐकून घटनापीठाकडे हे घेतल्यानंतर प्रकरण नबम जावं रेबियाच्या अशा रेफरन्स प्रकारची बद्दल मागणी वारंवार करण्यात येते. 7 किंवा 9 म्हणजे तो तर रेफरन्स याची आहे. शक्यता किती आहे या संदर्भात काय सांगाल आपण? नाही, आता खरं सांगायचं तर जर सर्वोच्च न्यायालयाने जर असं ठरवलं, समजा निर्णय, आता काय निर्णय घेईल 10 इश्यूजवर आपल्याला सर्वोच्च न्यायालय माहीत नाही कशा प्रकारचा युक्तिवाद होतो. पण जे 10 इश्यूज झालेत ना त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं जर आपण बघितलं तर याच्यामध्ये सगळेच इश्यूज 23 ऑगस्टला आहेत. सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी असं सांगितलं की 10th शेड्यूल महत्त्वाचं, आपलं जे 10th शेड्यूल आहे ज्याच्यामध्ये हे डिस्क्वालिफिकेशन दिलेलं आहे ते महत्त्वाचं का. त्याच्यानंतर नबम रेबियानीच्या निकालाने ह्या 10th शेड्यूलचं जे काही डिस्क्वालिफिकेशन आहे त्याच्यावर काही डायरेक्ट परिणाम होईल का, असा एक पहिला मुद्दा सुप्रीम कोर्टाने केलेला आहे. दुसरा सुप्रीम कोर्टासमोर महत्त्वाचा मुद्दा आहे की स्पीकरनी ते डिस्क्वालिफिकेशन करावं का डायरेक्ट सगळ्या फॅक्ट्स बघून, घटना बघून सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय हे डिस्क्वालिफिकेशनचं डिक्लेरेशन देऊ शकतं, असा सुद्धा मुद्दा जो आहे तो सर्वोच्च न्यायालयासमोर आहे. त्याच्यामुळं थोडक्यात म्हणजे डीम डिस्क्वालिफिकेशन होईल का, आपोआप ते डिस्क्वालिफिकेशन होतं का, बरं त्याची त्या डिस्क्वालिफिकेशनची तारीख कुठली, आणि त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सर मात्र सध्या एक खूप मोठी ब्रेकिंग बातमी आहे, याच्याकडे जाऊयात. निवडणूक आयोग याचिकेवर सत्ता संघर्षावर कोर्टात सुनावणी जी आहे ती सुरू झालेली आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू झालेला आहे. तर सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी ही सुरू झालेली आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद हा सुरू झालेला आहे. आताच्या घडीची खूप मोठी ब्रेकिंग बातमी म्हणावी लागेल. सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल हे सध्या युक्तिवाद करत आहेत. तर यानंतर आपण राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण हे सुद्धा आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. सूरजजी, कशा पद्धतीने बघताय सत्ता संघर्षाला? सुनावणी सध्या सुरू झालेली आहे, युक्तिवाद देखील सुरू झालेला आहे. खरं तर मला या ठिकाणी एक स्पष्ट करायचंय, आमदार आणि खासदार हेच पक्ष नसतात. पक्ष संघटनेमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणी असते, राज्य कार्यकारिणी असते, जिल्हा कार्यकारिणी असते आणि तालुका कार्यकारिणी असते. अशा संघटनेच्या आधारावरती पक्ष बनलेला असतो आणि या संघटनेच्या आधारावर हे लोकप्रतिनिधी पक्ष संघटना निवडून आणते आणि ते लोकप्रतिनिधी राज्याचं प्रशासन सांभाळावं यासाठी हे कार्यकर्ते त्यांना त्या सभागृहामध्ये पाठवत असतात. परंतु आमदार आणि खासदार स्वतःलाच आम्हीच पक्ष समजायला लागले तर हे कुठेतरी लोकशाहीसाठी धोकादायक आहे. कारण ह्या कार्यकारिणी जे आहेत तो पक्षाचा मूळ गाभा असतो आणि यांच्यावर आधारित पक्ष असतो. आताच्या काळामध्ये सध्याला जे झालंय, आमदार आणि खासदाराला वाटतंय की आम्हीच पक्ष आहोत आणि आम्हीच सगळं काही आहोत, पण त्यांनी हे मूळ लक्षात ठेवलं पाहिजे. संघटना म्हणजे मूळ पक्ष आहे आणि याच्या आधारावरतीच मला वाटतं की कोर्टाने किंवा निवडणूक आयोगात निर्णय झाला पाहिजे. कारण तुमचं संघटना जे आहे, कारण ही लढाई संघटनेची आहे, कुणाला तिथं पदासाठी नाही तर संघटनेच्या अस्तित्वासाठी लढाई. म्हणून मला वाटतंय की या बाबतीमध्ये असा विचार करून कोर्टाकडे किंवा आयोगाकडनं निर्णय व्हावा अशी अपेक्षा आम्हा सगळ्यांना आहे. नक्कीच आपण हाच मुद्दा घेऊन शिंदे गटाचे प्रवक्ते कृष्णाजी यांच्याकडे जाणार आहोत. खरं तर निवडणूक आयोगाच्या देखील निवडणुका व्हाव्या अशा प्रकारचं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं. याकडे आपण कशा पद्धतीने बघताय? बॉडी आहे आणि ते एक इंडिपेंडेंट बॉडी आहे आणि कोणाच्या बोलण्यावर आणि नाही बोलण्यावर इलेक्शन कमिशन आम्ही बंद नाही करू शकत आणि चालू नाही करू शकत. त्याची एक परंपरा आहे, ते कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे. आता देवदाजीतने सांगितलं ते 2 विषय आहे, ते वेगळे विषय आहे. एक आहे जे डिस्क्वालिफिकेशन ऑफ MLAs, हा विषय जे आहे त्याच्यावर आता हिअरिंग चालू आहे आणि संजनाजी आणि सूरजजी जे म्हणतायत ते दुसरा विषय आहे. ते इलेक्शन कमिशनच्या जे डिसिजन आहे त्याच्यावर हिअरिंग आहे, जे उद्यासाठी आहे बहुतेक. तर इलेक्शन कमिशन मध्ये असं आहे की जे लोकप्रतिनिधी आहे, जे आमदार आहेत, शिवसेना म्हणजे शिंदे साहेबांचे
ज्यांना शिंदे साहेबांना जे सपोर्ट करतात, लगभग 75% ऑफ द पार्टी आमच्याकडे आणि 76% ऑफ द वोट्स आमच्याकडे आहे. दुसरा म्हणजे 13 जे खासदार आहेत ते आमच्याकडे आहे आणि 50 आमदार आमच्याकडे आहे जे गव्हर्नमेंटला सपोर्ट करतात. त्यातमध्ये 40 जे आहे ते जे उद्धवजी कडून आमच्याकडे आले. दुसरा म्हणजे काय की जे प्रतिज्ञापत्र संजनाजीने सांगितलं की आम्ही 10 लाख दिलं. नक्कीच आणि, कृष्णाजी, आपण आमच्याशी आमच्याकडून- जोडलेले राहा. एक छोटासा ब्रेक घेऊन आपण परत या चर्चेमध्ये सहभाग घेणार. तर ब्रेकनंतर पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत. परत आपण या सत्ता संघर्षासंदर्भात जी कोर्टात सुनावणी आहे या चर्चेमध्ये सहभागी असलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांकडे जाणार आहोत. मी प्रथमतः ठाकरे गटाचे जे प्रवक्ता आहेत संजना घाडी यांच्याकडे जाणार आहोत. खरं तर ताई, जी मागणी होत आहे की काल शिंदे गटाकडनं अशा प्रकारचं एक वक्तव्य देखील करण्यात आलेलं आहे की आता उर्वरित जे ठाकरे गटाचे आमदार आहेत हेच अपात्र होतील, कारण त्यांना व्हीप, पक्षाचा व्हीप आता मान्य करावं लागेल, ते पाळणं बंधनकारक आहे असं देखील सांगण्यात आलं. याकडे आपण कशा पद्धतीने नेमकं बघताय? की हे जे निर्णय येत आहेत एक एक, हे लोकशाहीला अनपेक्षित आहेत. पण सध्या भारतात जे काही चित्र निर्माण केलं गेलेलं आहे ते भारतीय जनता पार्टीने केले, केंद्र सरकारने केले, त्याच्यामुळे हे शक्य असेल असं मानता येऊ शकतं. पण निवडणूक आयोगाने या शिवसेनेत झालेल्या फुटीला 2 गट म्हणून मान्यता दिली होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा गट म्हणून देखील त्यांनी मान्य केलेला आहे. त्याच्यामुळे त्या गटाच्या लोकांना, आमदारांना हा व्हीप लागणं शक्य नाही असं आमचं मत आहे आणि त्याच्यामुळे कुठलंही डिस्क्वालिफिकेशन त्याला होऊ शकत नाही. नक्कीच यानंतर आपण कायदेतज्ञ आपल्यासोबत जे आहेत यांच्याकडे जाणार आहोत. सरजी, नेमकं या संदर्भात काय सांगाल? कारण खरंच हा व्हीप लागू होऊ शकतो का आणि ठाकरे गटाचे आमदार हे अपात्र होऊ शकतील का, या संदर्भात काय सांगाल? आता व्हीप जे आहे तो पक्षादेश आहे. पक्ष जो आहे तो रजिस्टर्ड पक्ष, आणि आता याच्यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका जी आहे ती विधानसभा अध्यक्षांची असते. आता कुठल्या सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते निवडणूक आयोगाने आजच्या तारखेला निकाल देऊन टाकलेला आहे आणि निवडणूक आयोगाने जो निकाल दिला त्याच्यामध्ये त्यांनी असं ठरवलं की या पक्षामध्ये स्प्लिट झालेली आहे आणि हा जो शिंदे गट ज्याला आपण असं म्हणतो हा गटच जो आहे तो मुख्य शिवसेना आहे. त्याच्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष जे आहेत त्यांच्याकडे आपले डोळे लागतील, कारण आता व्हीप आणि त्याच्या तदनुषंगिक जे काही पुढचे सगळे निकाल जे आहेत किंवा जे निर्णय घ्यायचे आहेत ते सगळे अधिकार आता त्या संदर्भातले विधानसभा अध्यक्षांकडे असतात. फक्त मला इथे एक थोडीशी टिप्पणी करावी वाटते. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं जे निवडणूक आयोगाचा जो निकाल आलेला आहे त्याच्या संदर्भात जी उद्या सुनावणी आहे त्याच्यामधले जे काही 2-3 महत्त्वाचे मुद्दे आहेत, म्हणजे आपण परत जर सिम्बल ऑर्डर जर बघितली तर सादिक अलीची जी पूर्वी इंदिरा गांधींच्या काळातली केस झाली होती त्याच्यामध्ये 3 क्रायटेरिया त्यांनी सांगितले होते. एक म्हणजे पक्षाची आयडिओलॉजी, दुसरं सगळ्यात महत्त्वाचा क्रायटेरिया दिली होती पक्ष संघटन किंवा पक्षाची घटना, आणि तिसरा जो क्रायटेरिया दिला होता लेजिस्लेटिव्ह विंग, म्हणजे तुमच्याकडे आमदार खासदार यांचं प्राबल्य किती आहे. आता पक्षाची आयडिओलॉजी जी आहे त्याच्यामध्ये 2 गटांचा युक्तिवाद असा होता की ठाकरे गटाने असं सांगितलं होतं की पक्षाची जी काही घटना आहे त्याच्याप्रमाणे आम्ही निष्पक्ष आणि जे काही कुठल्याही संघटनेशी बाधी असं निष्पक्ष अशा पक्षांची आम्ही युती करू शकतो. थोडक्यामध्ये म्हणजे जी पूर्वी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची जी युती झाली होती महाविकास आघाडी ती त्यांनी जस्टिफाय केली. शिंदे गटाकडनं असा युक्तिवाद करण्यात आला होता की आमच्या पक्षाच्या म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी जो पक्ष स्थापन केला त्याच्या आयडिओलॉजीच्या विरुद्ध हे संघटन झालेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही ही स्प्लिट केली. निवडणूक आयोगाने निर्णय देताना असं सांगितलं, या दोन्ही गोष्टींचा विचार केला, पण त्यांनी असं सांगितलं की सादिक अलीच्या केसमध्ये पक्षाची आयडिओलॉजी हा एक सगळ्यात महत्त्वाचा जो मुख्य क्रायटेरिया दिलेला आहे, म्हणजे पक्षात स्प्लिट पडलेली असताना तो इथे लागूच होणार नाही, कारण दोघांचे दावे आणि प्रतिदावे आहे. हे खूप सरप्रायझिंग आहे, कारण याच्यावर त्यांनी भाष्य करणं थोडंसं निवडणूक आयोगाने आवश्यक होतं, कुठल्या का बाजूनी असे ना. दुसरा जो सगळ्यात महत्त्वाचा होता पक्षाचं संघटन. आता इथे जर आपण 10th शेड्यूल बघितलं किंवा सिम्बल ऑर्डर बघितलं, आता 10th शेड्यूल हे भारतीय राज्यघटनेचं आहे. खचितच जे केंद्रीय निवडणूक आयोगाने सिम्बल ऑर्डर जी दिलेली आहे ना तिच्यावर हे 10th शेड्यूल कायम प्रिव्हेल होत असतं. 10th शेड्यूलमध्ये 2 गोष्टी आहेत.
लेजिस्लेटिव्ह विंगसोबतच पॉलिटिकल पार्टी जी आहे हा एक सगळ्यात महत्त्वाचा घटक मानला गेलेला आहे. पॉलिटिकल पार्टी म्हणजे नक्की काय? ज्यावेळी लेजिस्लेटिव्ह विंगचं इलेक्शन होतं, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमची पक्षाची घटना आली आणि पक्षाच्या घटनेसोबतच ज्यावेळी निवडणुका होतात त्यावेळी तुम्हाला कोणची पार्टी तिकीटं देते ती पॉलिटिकल पार्टी आहे. आता इथे सगळ्यात मेस जी झालेली आहे, मला जे वाटतं थोडंसं म्हणजे याच्यावर माझं रिझर्वेशन आहे. निवडणूक आयोगाने निकाल देताना असं सांगितलं याच्यामध्ये, या पक्षाच्या संघटनेमध्ये डेमोक्रेसी नाही. आणि पूर्वी ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळी त्यांना सूचना देण्यात आलेली होती आणि त्यांनी जे काही पक्ष संघटनेत बदल केले त्याच्याप्रमाणे नंतर 2018मध्ये जे नंतर बदल करण्यात आले आणि सगळे जे अधिकार जे ते पक्षप्रमुखाला दिलेला गेले ते भारतीय आपण जे समाजाने जी लोकशाही प्रणाली स्वीकारली आहे त्याच्या विरुद्ध आहे. त्याच्याप्रमाणे इलेक्शन झालेले नाहीत, त्यामुळे पक्षाची घटना त्यांनी बाजूला सारून टाकली. म्हणजे थोडक्यात जे निवडणूक आयोगाचा हा जो निकाल आलेला आहे, अर्थात याच्यावर उद्या सुनावणी होईल, भाष्य होईल, दोन्ही बाजू दावे प्रतिदावे करतील, मी कुठले पॉलिटिकल ओपिनियन देत नाही, पण पक्षाची आयडिओलॉजी आणि पक्षाची घटना या दोन्ही गोष्टी जर आपण बाजूला ठेवल्या तर मग थोडक्यामध्ये हे माझ्या दृष्टीने सगळ्याच राजकीय पक्षांना थोडंसं घातक आहे. कारण पक्षाची आयडिओलॉजी आणि पक्षाचं संघटन या दोन महत्त्वाच्या क्रायटेरिया आहेत, त्या निवडणूक आयोगाने विचारात थोड्याशा घ्यायला पाहिजेच होत्या. कारण नुसतं लेजिस्लेटिव्ह विंग जी आहे तिचे इलेक्शन दर 5 वर्षांनी होत असतात, तिथे लोक बदलत असतात प्रत्येक 5 वर्षांनी. मग केवळ त्यांच्या बळावर जर आपण समजा एखादा असा प्रकारचा निकाल दिला तर थोडासा मला असं वाटतं ते सिम्बल ऑर्डर आणि 10th शेड्यूलच्या जे आहे ते जे काही प्रिन्सिपल्स आहेत त्याच्यामध्ये थोडंसं याच्यामध्ये डिबेटला खूप वाव आहे आणि याच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर उद्या आर्ग्युमेंट होणार आहे 3:30 वाजता जेव्हा प्रकरण आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाचं जर आपण पाहिलं तर सर्वोच्च न्यायालयाने या विषयावर सुद्धा जो शेवटचा मुद्दा दिलेला आहे की एखाद्या पक्षामध्ये म्हणजे आज जे प्रकरण आता सुनावणी झालेली आहे त्याच्यातला सगळ्यात शेवटचा आणि 10वा मुद्दाच हा आहे की एखाद्या पक्षात जर समजा स्प्लिट पडली पार्टीमध्ये तर त्या केसमध्ये निवडणूक आयोगाचे जे आहेत ते अधिकार काय आहेत. आता या सगळ्या गोष्टींची गुंतागुंत उद्या माझ्या मते सर्वोच्च न्यायालयासमोर होईल. आणि त्यामुळे आता जे आहेत ना आपण हे सगळे महत्त्वाचे मुद्दे दावे प्रतिवादी आहेत. आता हे पक्षाचं संघटन आहे, पक्षाचं अकाउंट आहे, पक्षाची प्रॉपर्टी आहे किंवा पक्षाचं काही कार्य आहे किंवा जे व्हीप आहे, या सगळ्या गोष्टींवर सुद्धा उद्या सुप्रीम कोर्टासमोर युक्तिवाद होईल आणि ते स्टेटस को वगैरे मागण्याचा प्रयत्न करतील. कारण नाहीतर मग या सगळ्या प्रकरणामध्ये परत मोठी गुंतागुंत होईल, मोठ्या राजकीय घडामोडी घडतील, मोठे प्रश्न निर्माण होतील. त्यामुळं उद्या 3:30 वाजता यावर काहीतरी निर्णय येईल अशी मला अपेक्षा आहे. नक्कीच आपण हाच मुद्दा करून कृष्णाजी यांच्याकडे जाणार आहोत. खरं तर आता जसा युक्तिवाद सध्या सुरू आहे, आपल्या हाती जशी अपडेट येते, ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल हे युक्तिवाद करत आहेत. त्या दरम्यान ते हे देखील सांगतायत की काही आमदारावरती अपात्रतेची टांगती तलवार असताना त्यांना राज्यपाल हे शपथ देऊ शकतात का, अशा प्रकारचा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. याबद्दल सुद्धा काय सांगाल आपण कृष्णाजी? जसं पहिला देवदत्तजींनी पण सांगितलं की जे नाबम राबिया जे केस आहे त्यामध्ये स्पीकर जे हे आमदारांना डिस्क्वालिफाय करताय त्यांच्यावरच एक रिमूव्हल ऑफ द स्पीकरचा एक इश्यू पेंडिंग आहे. तेव्हापर्यंत स्पीकर ते डिसाईड नाही करू शकत. दुसरा म्हणजे इलेक्शन कमिशनने जे निर्णय घेतला त्याच्यामध्ये पण एक प्रेसिडेन्स आहे. 1971चा सादिक अलीचा केस आहे जिथे आणि दुसरा म्हणजे याचा आधी पण उद्धवजीचे जे फॅक्शन आहे त्यांनी दिल्ली हायकोर्टला अप्रोच केला होता आणि दिल्ली हायकोर्ट नाही त्यांना डायरेक्ट केला होता की तुम्ही इलेक्शन कमिशनकडे जाऊन निर्णय घ्या. आणि तेव्हा कुठेही ऑर्डर नव्हता की इलेक्शन कमिशन हा डिसिजन घेऊ शकत नाही जेव्हापर्यंत हे डिस्क्वालिफिकेशनचा ऑर्डर येत नाही. आणि तेच कारण इलेक्शन कमिशनने हे ऑर्डर दिला आहे. दुसरा म्हणजे की हे जे ऑर्डर आहे ते 6 महिन्यापासून पेंडिंग आहे. पहिला जे संजनाजीने सांगितलं की 2 पक्षाचं नाव दिला होता, 2 चुनाव चिन्ह दिला होता, पण दॅट वॉज टेम्पररी ओनली फॉर अंधेरी ईस्ट बाय इलेक्शन. अंधेरी ईस्टचा बाय इलेक्शन झालं. आता इलेक्शन कमिशन कडे जे प्रोसेस आहे, जे एफिडेव्हिट फाईल करायचा, प्रतिज्ञापत्र फाईल करायचा, ते फॉलो नाही केला होता आणि अंधेरी पोलीस स्टेशन मध्ये जे जे प्रतिज्ञापत्र फ्रॉड होते, जाली होते, त्याच्यावर केस पण रजिस्टर्ड आहे. आता आम्ही 10 लाख प्रतिज्ञापत्र दिलं आणि त्यांनी 10 लाख प्रतिज्ञापत्र दिलं, 20 लाख प्रतिज्ञापत्र इलेक्शन कमिशन व्हेरीफाय करत बसेल तर 5 वर्ष जाणार. तेच कारण जे एक्झिक्युटिव्ह बॉडी आहे, जे लेजिस्लेटिव्ह विंग आहे, त्या जे आमदारांचं आणि खासदारांचं स्ट्रेंथ आहे
आणि जे स्टेट प्रेसिडेंट्स आहे पूर्ण देशात शिवसेनेचे, ते स्ट्रेंथ बघून इलेक्शन कमिशनने निर्णय दिला आणि त्यांचा हक्क आहे. आता तुमच्या बाजूने निर्णय नाही गेला तर तुम्ही सांगणार बाबा इलेक्शन कमिशनला डिझॉल्व्ह करा, त्यांचं इलेक्शन घ्या, असं नाही होत. नक्कीच कृष्णाजी, election- मात्र ज्या कागदोपत्रांची मागणी निवडणूक आयोगाकडनं करण्यात आलेली होती आणि वैयक्तिक ॲफिडेव्हिट सुद्धा अगदी लाखोंच्या घरामध्ये ॲफिडेव्हिट तिथं सादर देखील करण्यात आले, पोलिसांकडनं सुद्धा त्यांची तपासणी करण्यात आली होती. मग ते सर्व कागदोपत्रांचा पुरवठा झाल्यानंतर सुद्धा केवळ विधिमंडळाच्या संख्याबळांच्या आधारावर हा निर्णय देण्यात आलेला आहे, यावरची सुद्धा आक्षेप ठाकरे गटाकडनं घेण्यात आलाय. काय सांगाल याबद्दल आपण? करणजी, असं नाही की स्वतः फक्त त्यांनी प्रतिज्ञापत्र दिलं, 11 लाख प्रतिज्ञापत्र आम्ही पण दिलं, तर ते 22 लाख जे प्रतिज्ञापत्र आहे कोण व्हेरीफाय करत बसणार? ते हे जे प्रेसिडेंट्स आहे साधिकाली केसचा, ते सुप्रीम कोर्टनी, सामान्य सुप्रीम कोर्टनी विचारात घेऊन आणि त्याचा प्रोसेस फॉलो करून डिसिजन दिलाय. दुसरा म्हणजे जसं देवदत्तजींनी सांगितलं की आयडिओलॉजीचं वर जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. 2019 मध्ये तुम्ही निवडणूक कसं लढला? तुम्ही सांगितलं आम्ही हिंदुत्वाचा आयडिओलॉजीवर इलेक्शन लढतोय, निवडणूक लढतोय, आम्ही बीजेपी बरोबर आहे, नरेंद्र मोदीला आम्ही नेता मानतोय, प्रधानमंत्री मानतोय, आणि तुमचे आमदार आणि खासदार जिंकून आले आणि तुम्ही गेला आणि हात मिळवला आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर. तर तुम्ही जे आयडिओलॉजी तुमचा डायल्यूट केला ते पण एकदम इम्पॉर्टंट आहे. आता 2024 मध्ये तुम्ही परत सांगणार आम्ही हिंदू पार्टी आहे, आमच्या हिंदुत्व आयडिओलॉजी आहे, तुम्ही काँग्रेस बरोबर राहून हिंदू आयडिओलॉजी तुम्ही घेऊ शकता का? दॅट इज इम्पॉसिबल. महाराष्ट्राची जनता जी आहे ते पण हुशार आहे, ते बघते की आम्ही मॅन्डेट दिला होता बीजेपी आणि शिवसेनाला, आणि जे उद्धवजीने केला, आता 2024 मध्ये त्यांना कठीण होणार आहे. आणि येणारा बीएमसी इलेक्शन मध्ये बघा काय रिझल्ट येणार आहे, बीजेपी आणि शिवसेनाच मेयर बसणार आहे. आणि दुसरा म्हणजे जे आता हिअरिंग चालू आहे त्याच्यावर कपिल सिब्बलजी असो, आमच्या पक्षातून आपले महेश जेठमलानीजी असो, हरीश साल्वेजी असो, ते आपल्या युक्तिवाद ठेवणार आहे आणि त्याचं जे डिसिजन आहे सर्वांना मानायला लागेल. आता त्यांचं उद्धवजींच्या फेवरमध्ये ते डिसिजन गेला नाही तर ते सांगणार बाबा आता सुप्रीम कोर्टला पण रद्द करून टाका, त्याला पण डिझॉल्व्ह करून टाका, त्यांच्या बेंचेस जे आहे ते 5 बेंचच्या जज आहे त्याला 7 करून टाका, नाहीतर हे देयर हॅज टू बी सम एंड टू दिस. जे डिसिजन एक सुप्रीम कोर्ट नाहीतर इलेक्शन कमिशन देतो ते काय विचार करून, स्टडी करून आणि जे डिस्कस करून देतो, असंच लोकांना अपॉइंट नाही करत जजेस आणि इलेक्शन कमिशनर. तर थोडा यामध्ये संयम बाळगायला लागेल. आणि शरद पवार साहेबांनी सांगितलं, त्यांनी जेव्हा काँग्रेसतून ते सोडून गेले आणि त्यांच्याकडे कमी आमदार होते, त्यांनी स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेस बनवलं, त्यांनी स्वतःचं चिन्ह घेतलं आणि ते निवडणूक लढले आणि त्यांचं पक्ष जे आहे ते त्यांनी महाराष्ट्रात सत्ता पण केली. आणि एक सिनियर लीडर तुम्हाला एक सजेशन देतो, तुम्हाला हे सजेशन घ्यायला पाहिजे. नक्कीच हाच मुद्दा घेऊन आपण ठाकरे गटाच्या प्रवक्त्या संजनाताई यांच्याकडे जाणार आहोत. बोला ताई, आपण काहीतरी बोलत होतात. कसं आहे, हे जे हेगडे जर सांगतायत, मला खरोखर या शिंदे गटाच्या प्रवक्त्यांना असं वाटतं बघून किंवा त्यांची भाषा ऐकून असं वाटतं की यांनी खरोखर अंतर्मुख व्हायचं सोडलंय की जनतेला आणि सामान्य लोकांना हे मूर्ख समजायला लागलेले आहेत. म्हणजे ही दोघांची अवस्था, शिंदे गट पण आणि भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आणि त्यांचे नेते, या सगळ्यांना मला उद्देशून सांगायचं आहे. अरुण गोयल जे निवडणूक आयोगाचे एक आयुक्त अत्यंत घाईघाई प्रोसिजर फॉलो न करता नेमले गेले, याच्यावरती एक सुनावणी बाकी आहे. आणि असं असताना हे निवडणूक आयोग त्यांच्या सहीने एक निर्णय पारित करतं. आम्हाला ऑब्जेक्शन आहे. सीडी, आमची जी निवडणूक सीडी पक्षाची निवडणूक झाली होती, पक्षाची जी सभा झाली होती, याची एक सीडी अनिल देसाई पक्षाचे सचिव यांनी प्रकाशित केली. नंतर कोर्ट म्हणतं आम्ही ही पाहिली नाही, आम्हाला ही मिळाली नाही. आम्ही दिलेली सीडी कव्हरिंग लेटर वरती नीट लिहिलेलं नव्हतं, म्हणून आम्ही कव्हरिंग लेटर फोडलंच नाही किंवा ते पाहिलंच नाही. म्हणजे कव्हरिंग लेटरच्या वरच्या मेसेजवरून किंवा वरच्या लिहिलेल्या टॉपिक वरून फक्त निर्णय दिला का निवडणूक आयोगाने? हा एक महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर त्यांनी जे सांगितलं की या लोकांनी आमच्या ज्या सदस्यत्व फॉर्म भरलेले होते याच्यावर चॅलेंज केलं होतं. क्राईम ब्रांचचे अधिकारी यांनी 5 ते 6 जिल्ह्यामध्ये पाठवलं, त्याचं चेकिंग झालं आणि त्याच्यामध्ये आम्ही क्लिअर आहोत
ही क्लॅरिटी आम्हाला दिली गेलेली आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा निवडणूक आयोग करायला लावतं आणि त्यांच्या लक्षात येतं यांचे सभासद जास्त आहेत, त्यावेळेला अशा पद्धतीचे म्हणजे घटना बायलॉज याला त्या ठिकाणी पोषक असणारी अशी सीडी त्याच्यात आहे, जी कव्हरिंग लेटर आम्हावर नीट लिहिलेलं नव्हतं म्हणून आम्ही फोडली नाही. हे जर निवडणूक आयोग सारखी स्वायत्त यंत्रणा, घटनात्मक यंत्रणा असं सांगत असेल तर तिथे क्वेश्चन मार्क करावं लागेल. तिथे क्वेश्चन मार्क करावं लागेल. जर तुमची ईडी सीबीआय अडाणींसारखा याच्यावर हिंडनबर्गने दिलेला रिझल्ट नंतर देखील भारतात त्यांच्या घरावर त्यांच्या नक्कीच सुरजी, आपण आपल्याकडे येणार आहोत. सीबीआय जात नाही. पण छत्तीसगडचे मुख्यमंत्री आहे, त्यांच्या घरावर ईडी सीबीआय त्या ठिकाणी जाते. महाराष्ट्रात भारतात जे चॅनल मोदींच्या विरोधात बोलतात, चॅनल माध्यम लोकशाहीचा चौथा स्तंभ, त्यांच्या ऑफिसेसवर ईडी त्यांची जाते. जो त्यांच्या विरोधात पत्रकार बोलतोय तिकडे ईडी जाते. जो पक्षाचा नेता यांच्या विरोधात बोलतोय तिथे ईडी सीबीआय जाते. अरे भारताची लोकशाही तुम्ही त्या ठिकाणी ज्या पद्धतीने दावणीला लावलेली आहे, तुम्ही फक्त डिक्लेअर करायचं राहिलेलं आहे की आम्ही हुकुमशाही आणलेली आहे. आणि खरोखर इथे जे वकील महोदय बसलेले आहेत, किती तज्ञ बसलेले आहेत, त्यांनी सांगितलेली गोष्ट मगाशी मी पुन्हा एकदा रिपीट करते, केवळ लेजिस्लेटिव्ह मेजरवर जर निवडणूक आयोग निर्णय घेत असेल तर उद्या निवडणूक घेण्याची गरज राहणार नाही. लोक निवडून येतील, एक अंबानी अडाणी कुबेर येईल आणि तो त्या ठिकाणी लोकांना विकत घेईल आणि हा पक्ष माझा, हे आमदार खासदार एवढे नगरसेवक माझे आणि हा पक्ष माझा हे सांगायला सुरुवात करेल. लोकशाहीला घातक असं एक वातावरण या देशामध्ये आपण तयार केलेलं आहे. आणि आपल्याला वाटत असेल जनता शांत आहे, जनता आपल्या बाजूने आहे, पैसा आपल्या बाजूने, ताकद आपल्या बाजूने, अजिबात नाही. जनतेला तिचा अधिकार माहिती आहे आणि नक्कीच देणार आहे. मतदानाच्या रूपाने तिचा अधिकार त्या ठिकाणी ती नक्की त्या ठिकाणी मांडेल. आणि निवडणूक मतदान पेट्यातून आपल्याला लक्षात येईल की लोकांनी आपला धिक्कार केलेला आहे. लोकशाहीचं दमन करणारा आपल्यासारख्या वृत्तींना त्यांनी गाडलेला आहे. जे इंदिरा गांधींबरोबर त्यावेळेला झालं, इंडिकेट सिंडिकेट, आणि त्यानंतर जो रिझल्ट आला होता 352 सीट, तशा पद्धतीचा क्रांतिकारी रिझल्ट या भारतात, या महाराष्ट्रातून महाराष्ट्राची जनता दिल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच ताई, आपण परत राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांच्याकडे जाणार आहोत. खरं तर आता ठाकरे गटाच्या प्रवक्त्यांनी विश्वास दाखवलाय की इंदिरा गांधी यांच्या वेळेस सुद्धा अशा प्रकारचे निर्णय झाले होते, मात्र त्यानंतर त्यांचा खूप मोठ्या प्रकारे विजय झाला. अशाच प्रकारचा विजय यंदा सुद्धा होईल, अशा प्रकारचा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केलेला आहे. बोला आपण सूरजजी. आता ठाकरे गटाचे ह्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणत होते की निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे, त्यांनी दिलेला हा निर्णय आहे. आता खरं माझा प्रश्न आहे की हा खरंच स्वायत्त संस्था आहेत का? जर ह्या खरंच स्वायत्त संस्था असतील तर मग भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना निकाल लागण्यापूर्वी 4 दिवस अगोदर कसं समजतं की शिवसेनेचं चिन्ह, शिवसेना नाव हे शिंदे गटाकडे जाणार, आणि ते जाहीरपणे बोलून दाखवतात. नारायण राणे साहेबांनी शिंदे गटाकडे शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण जाणार हे त्या आधीपूर्वीच जाहीर केलं होतं. त्याच्यानंतर ईडी वाले किरीट सोमय्या सांगतात की कुणाच्या घरी धाड पडणार, कोण अटक होणार, मग त्याच्यानंतर ईडीची कारवाई होते. याच्यावरनं या स्वायत्त संस्था किती निष्पक्ष काम करतात हे दिसून येतं. ईडीचे प्रवक्ते किरीट सोमय्या आणि निवडणूक ते सांगतात, नारायण राणे, हे निष्पक्ष दिसून येतं की किती स्वायत्त संस्था निष्पक्षपणे काम करतात. त्याच्यानंतर जजेसवर आम्ही म्हणजे याच्यावरती या निर्णय प्रक्रियेवरती क्वेश्चन मार्क आम्ही करू शकत नाही, कारण लोकशाहीनं प्रत्येकाला वेगळा अधिकार दिलेला आहे. परंतु काही जे निर्णय होतात त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. जे सुप्रीम कोर्टामधले 3 जज म्हणजे जो निर्णय दिला बाबरी मस्जिदीच्या नंतरचा जो राम मंदिराबद्दलचा निर्णय झाला, ते जजेसच्या आज कुठे नियुक्त्या झाल्यात, मग त्या नियुक्त्या कशा पद्धतीनं झाल्या, का झाल्या हे देशाला माहित आहे. आज जरी भारतीय जनता पार्टीला डोळे झाकून दूध पिते त्यांना वाटत असेल की जग माझ्याकडे बघत नाही, तर जग त्यांच्याकडे बघतंय. अशा गोष्टीची उत्तरं मतदान रूपी ही जनता भविष्यामध्ये दाखवून देईल. आणि हीच भीती भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाला असल्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत नाहीत. निवडणुकाला पुढे सामोरं जायला ही लोक घाबरत आहेत. त्यांना माहित आहे आज आपण जनतेच्या दरबारात गेलो तर जनता आपल्याला कशा पद्धतीनं परत पाठवेल
याची जाणीव त्या लोकांना असल्यामुळं निवडणुकीला सुद्धा सामोरे जायला जात नाहीत. आता स्पष्टपणे दिसतंय की हा निर्णय चुकीचा आहे. अरविंद सावंत साहेबांनी जो व्हिडिओ जाहीर केलेला आहे, जो ट्विटरवरती पाहिलेला आहे, आता संजनाताईंनी सांगितले की तो इलेक्शन कमिशनकडे सुद्धा देण्यात आला. जर इलेक्शन कमिशनकडे सढळ पुरावे देऊन सुद्धा ते पाहण्याचं सुद्धा त्यांनी थोडी तसदी घेतली नसेल तर ह्याच्यावरनं समजून येतं इलेक्शन कमिशन कशा पद्धतीनं काम नक्कीच करते सूरजजी, आपण आणि हाच ते मुद्दा किती घेऊन स्वारस्यात शिंदे आहे. गटाचे प्रवक्ते कृष्णा हेगडे यांच्याकडे जाणार आहोत. कृष्णाजी, काय सांगाल? खरं तर ठाकरे गटाच्या प्रवक्त्या संजनाताईंनी अशा प्रकारचा आरोप केला आहे की ईडीचे प्रवक्ते हे किरीट सोमय्या आणि निवडणूक आयोगाचे प्रवक्ते नारायण राणे, या संदर्भात काय सांगाल आपण? त्यांच्याकडनं झालं डिस्कस. आता 2-2.5 वर्ष काँग्रेस बरोबर राहून आता संजनाजी काँग्रेसचेच भाषा बोलते, अडाणी, अंबानी आणि इंदिरा गांधी. तर आता संजनाजी, आता मला वाटतं तुमचं थोडं काँग्रेसीकरण झालंय. दुसरं म्हणजे जे इलेक्शन कमिशन आहे त्यांनी जसं आता सूरज चव्हाणजीने सांगितलं की त्यांचे जे नेता शरद पवार साहेब वेगळंच सांगतात की मला इंटरफिअर नाही करायचं आहे, आय एम स्टेईंग अवे फ्रॉम दिस. आणि सूरजजी सांगतात की इलेक्शन कमिशनचे जे डिसिजन आहे ते बरोबर नाही, ते त्यांनी एक पक्ष घेतलं. पवार साहेबांनी म्हणलं मला बोलायचं नाहीये. पवार साहेबांनी इलेक्शन कमिशनचा निर्णय योग्य असं बोललेलं नाहीये. त्यांना पार्टी लाईन फॉलो ऐका, एक मिनिट मी आपल्याला सूरजजी, आपल्याकडे परत येऊ आपण, त्यांचा मुद्दा पूर्ण पवार करूया. साहेबांनी नाही ते चुकीचं बोलतायत म्हणून मी त्यांना इंटरप्ट बोला. करतोय. ते चुकीची माहिती देतात. पवार साहेबांनी असं म्हणले की या निर्णयावरती मी बोलणार नाही. पवार साहेबांनी असं म्हणले नाही की इलेक्शन कमिशनचा निर्णय योग्य आहे. तुम्ही शब्दामध्ये दुसरं फिरवू म्हणजे नका. नाही झालं ना आता. आपल्याकडे अगदी दुसरं कमी वेळ आहे. म्हणजे मी एक अगदी शेवटचा त्यांनी प्रश्न सांगितलं घेऊन की कायदेतज्ञ देवदत्तजी कामत जे देवदत्तजी हे यांच्याकडे election जाणार घेत आहोत. नाही, सर, लवकरच विधान परिषदेचे GMC चं विरोधी election पक्षनेते पण यांच्यावरती announce सुद्धा होणार आहे. अपात्र होण्याचा धोका आहे, ते पद जाऊ शकतं, अशा प्रकारचे वक्तव्य काल शिंदे गटांच्या प्रवक्त्याकडून येत आहेत. याबद्दल काय सांगाल अगदी थोडक्यात? नाही बघा, जेव्हा आम्हाला शिवसेनाचं आम्हाला रेकॉग्निशन दिलं आहे आणि जेव्हा चीफ व्हिप इश्यू करणार आहे, सगळे जे एमपीज आहेत आणि जे आमदार आहेत दे हॅव टू फॉलो इन लाईन. दे कॅनॉट मूव्ह आउट ऑफ द पार्टी डिरेक्टिव्ह. आणि जे आमदार आणि खासदार पार्टी डिरेक्टिव्हचा विरोध काम करणार त्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशन येणार आहे. दिस इज ऑब्विस. आणि हे एक पार्टीचा नाही, सगळ्या पार्टीचा आहे असंच वर्ल्ड ओव्हर. दुसरं म्हणजे नक्की हाच प्रश्न घेऊन आपण आपल्यासोबत जे कायदेतज्ञ आहेत देवदत्तजी यांच्याकडे जाणार आहोत की विधान परिषदेचे जे विरोधी पक्षनेते आहेत यांचं पद सुद्धा धोक्यात आहे, अशा प्रकारची चर्चा सुरू आहे. सर, काय सांगाल? खरंच असं होऊ शकतं का? कारण विधान परिषदेच्या आमदारांची संख्या ही ठाकरे गटाकडे आहे सध्या मजबूतीने. नाही, आता मी तसं म्हटलं ना की सगळ्यात महत्त्वाचा हाच प्रश्न आहे. हा अभूतपूर्व असा प्रश्न महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे. कारण आपण व्हीपचा प्रश्न आधी त्याच्यावर एक डिस्कशन केलं, तसाच प्रश्न हा आता ह्या संदर्भातला सुद्धा आहे की उद्या चालून सर्वोच्च न्यायालयामध्ये जी सुनावणी होईल ना त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय काय आदेश देतं. कारण सगळ्यात महत्त्वाचं एकच आहे, आता पक्षाची नोंदणी आयोगाकडे होत असते आणि पक्षाचं चिन्ह, या दोन्ही गोष्टी आयोगाकडे असतं. आणि पक्षाचे जे काही प्रतोद आहेत, पक्षाचे जे काही गटनेते आहेत, त्याचप्रमाणे पक्षाचे जे काही पदाधिकारी आहेत, यांच्या सगळ्या जे आहेत हे सगळे अधिकार जे आहेत ते सभापतींकडे असतात किंवा विधानसभा अध्यक्षांकडे असतात. त्यामुळं आता खचितच आता तिथे मेजॉरिटी कोणाची आहे त्याच्याप्रमाणे हा निर्णय होईल. जर समजा ते ह्या गटाकडे असेल तर मग त्याच्याप्रमाणे ते निर्णय देतील, परत त्या निर्णयाला सुद्धा आव्हान देण्यात होईल. त्यामुळं जोपर्यंत हे मला असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयात आता लगोलग जी सुनावणी होत नाही उद्याची, तोपर्यंत याच्यावर कुठलाही निर्णय असा घेता येणार नाही किंवा असं कुठलं आज मत व्यक्त करता येणार नाही. कारण सरळ आहे, ज्यांचं पक्षात प्राबल्य आहे, ज्यांच्याकडे पक्षाची नोंदणी आहे, त्यांना आता ते सगळे अधिकार जे आहेत ते त्या पदावर अधिकार सांगणार किंवा त्या सगळ्या ज्या काही अपॉइंटमेंट्स आहेत, नियुक्त आहेत, त्याच्यावर सुद्धा ते सगळे अधिकार सांगणार. हे साहजिक आहे. म्हणजे नक्कीच खरं तर या सुनावणी संदर्भातली खूप महत्त्वाची अपडेट आज येणार आहे. सत्ता संघर्षावरची सुनावणी आज सध्या युक्तिवाद त्या संदर्भातला सुरू आहे. आपल्या सर्वजणांचे खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज स्टेट महाराष्ट्राशी संवाद साधलात आणि या चर्चेमध्ये सहभागी झालात. बुलेटिनमध्ये वेळ झाला इथेच थांबण्याची. कुठे जाऊ नका, पाहत रहा न्यूज स्टेट महाराष्ट्र.